नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूबच्या ब्लॉगमध्ये। तर चला आजच्या ब्लॉगची सुरुवात करूयात। आणि आजचा ब्लॉग असला भारी बनणार आहे, तर सगळ्यांनी ब्लॉगला शेवटपर्यंत बघा, नक्कीच बघा। जय श्रीराम। व्यायाम आपला पूर्ण झालेला आहे, तर चला आता इथं हौदाला आंघोळ करायची आहे आपल्याला। व्यायाम काढून आंघोळ करून आलेलो होतो मी इथं शेतामध्ये। तर आपल्या इथं पाणी लावलेलं आहे शेतामध्ये, त्याच्यामुळे आपल्याला सांगितलं होतं बघायला की पाणी फुल चालायलंय का बघ। तर आपण बघितलेलं आहे, 2 स्प्रिंकलर बंद पडले होते, नीट केले। तर आता आपण निघणार आहेत घरी। दररोज आपल्याला एवढा 8-8:30 वाजत नाहीत घरी जायला, फक्त आज वाजलेले आहेत। कशामुळे तर सांगतो तुम्हाला मी। लाईट आहे ती 8 वाजता मोटरची, आणि लाईट आल्यावर आपल्याला मोटर चालू करायची होती। तर मग मोटर हे चालू केलेलं आहे, पाणी पण बघितलेलं आहे। आता आपण निघालेलं आहे डायरेक्ट घरी। रानातून घरी जाताना भेटला होता महेशला एकदा हलकी वाजवली। चला म्हणलं आता जावं लागेल लवकरात लवकर घरी येऊन मस्तपैकी कपडे बदलले, मग कपडे बदलून आता जेवायला बसलेलो आहे मी। थोडं लय जेवलो, निघालो लगेच दुपारचा डबा घेऊन रानामध्ये मी। आज आपल्याला रानामध्ये येण्यासाठी उशीर झालेला आहे, तर लवकरात लवकर आपल्याला शेळ्या सोडून घ्यावं लागतील। शेळ्या सोडून घेतल्यावर कोंबडी बघायला होतो काय मस्तपैकी इथं अंड द्यायला बसलेली होती मध्ये। अंड बिंड तर काय देईल म्हणलं, आता चला म्हणलं आपल्याला जायचं शेळ्या घेऊन। शेळ्या पण निघालते इकडं वरी, मग चला आता माळाला गेल्यावर भेटूयात। फायनली वरी आलेलो आहे आता मी शेळ्या घेऊन माळावर चारण्यासाठी। ऊन तर असलं भयंकर लागायलंय का नाही बघायचं कामच नाही, लयच ऊन लागले बस। काय करावं, झाड पण नाही तेवढं मोठं इथं बसण्यासाठी। आता झाडाखाली बसला असतं तर लयच ऊन लागायले। शेळ्या चारीत मी लांबवर आलेलो आहे मस्त पैकी। ते झाड पण भेटलेत आता बसण्यासाठी। शेळ्या आपल्या तळ्याच्या कडेला गेलेल्या आहेत चरण्यासाठी खाली। तिकडे तुम्हाला दाखवतो शेळ्या पण तेव्हा तिकडे गेल्या। चरत कवाशी गायब झाल्या, पताच नाही। गेल्या आकड्यावर पळून चला लवकरात लवकर जावं लागेल। मग इथं येऊन बघायला तर काय म्हैशी बी पाणी पिऊ लागल्या, शेळ्या पण आलेल्या होत्या। चला म्हणलं म्हैशी बांधाय कोणीच नाही म्हणाली दादा, मग म्हैशी बांधायला आलो खाली। येऊन बघायला तर काय कुणीच नव्हतं खरंच म्हशी बांधायला। आता म्हशी बिशी घातल्या, मग बांधून शेळ्या पण बांधल्या। भावांनो, आपल्या दिवसाचं सगळं काम संपलेलं आहे, तर ब्लॉग पण संपवून घेतो मी। तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक पण करा। भेटूयात नंतर।